नाशिक महानगरपालिकेमध्ये मनमानी कारभाराविरुद्ध माजी महापौर दशरथ पाटील यांनी पाणी पुरवठा विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे। नागरिकांच्या पाण्यासंदर्भात मोठा प्रश्न निर्माण झालाय। महानगरपालिकांनी हा प्रश्न उचलून धरलाय। त्यांच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये दशरथ पाटील यांनी महानगरपालिका अधिकारी यांना चांगलेच खडे बोल सुनावले। नागरिकांना होणारे त्रास आणि पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावं लागत आहे, असं माजी महापौर दशरथ पाटील यांनी सांगितलंय। नियोजन करा, समांतर द्या। एक जागी खूप पाणी द्यायचं, एक जागी पाणीच प्यायला नाही, म्हणजे तुमची सगळी पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा तुमच्या नियोजना अभावी विस्कळीत आहे। आता त्याच्यात 107 जण या माजी नगरसेवकांनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये लावलेले, त्या पोरांना तिथं नेमलेलं आहे। त्यांच्यावर नियोजन आहे का, नियंत्रण आहे का तुमचं? म्हणजे वालमेन देखील तुम्ही त्यांच्यावरती जाऊन पाण्याच्या टाक्या भरताय का नीट? त्या व्यवस्थित भरल्या आहे का? काही नियोजन नसल्यामुळे नाशिक पाणी पुरवठा योजना पूर्णपणे शहरातली विस्कळीत झाल्यामुळे मी कमिशनरला सांगितलंय, तुम्ही जर शुक्रवारी हे नियोजन लावलं नाही आणि शनिवारी ज्या यंत्रणा आहे ती पूर्णपणे जर राबवली नाही आणि तुम्ही शनिवारी 3 तासाचं काम नाही तुमचं, तुम्ही शनिवार बी पूर्ण म्हणताय, रविवार बी दुपार म्हणताय आणि आत्ताही पाणी देत नाही। समजा आज गुरुवार आहे, गुरुवारी जर पाणी पुरवठा विस्कळीत आहे, उद्याही विस्कळीत राहील। अरे जर हांड्यातच पाणी नसेल तर पहिला पोटात कुठून जाईल, तहान कुठून भागवल्या जाईल? हे नियोजन आज देखील नियंत्रण नाहीये। उद्या तरी नीट पाणी द्या आणि शनिवारी 1 दिवस काम करायचं असेल तर मी असं म्हणालो, 1 दिवस तुम्ही गंगापूर धरणाची जी आहे समजा 12 बंगला पिण्याच्या पाण्याचं, एक दुसरं आहे आपल्या पंचवटीतलं, तिसरं आहे शिवाजीनगर जलनगरी, हे 3 जलशुद्धीकरण केंद्राचं पहिलं इकडच्या वितरण घ्या आणि नंतर जे मुकण्याचं जे आहे 1 दिवस तिकडं घ्या। एकाच दिवशी सगळा पाणी पुरवठा कोलमडून एकाच दिवशी कोलमडायचा आणि सगळ्या पाईपलाईन भरायला जर तुम्हाला रात्र जाणार असेल तर ती ज्यावेळेस 1 दिवस पाईपलाईन रिकामी असती ती दुसऱ्या दिवशी भरण्यासाठी फक्त हवाच लोकांच्या नळाला येते आणि मग तिचं पाणी पुरवठा तिसऱ्या दिवशी सुरळीत होतोय। म्हणजे हा झटका 2 दिवस ते आणि पाणी यायला 3रा दिवस। आणि आजचं जे नियोजन विस्कळीत झालेलं आहे, पाणीच नाही आहे शहरामध्ये। आज गुरुवार, उद्या शुक्रवार, 5 दिवस तुम्ही वेठीच धरणार का पाणी पिण्यापासून? तुम्ही अहो ही कामगार वस्ती आहे, छोटे छोटे घर आहे। सिडको सातपूरला 10 बाय 10ची घरं आहे, हांडे त्यांच्याकडे बादले आहे। सगळ्या लोकांकडे इमारतीवर मोठमोठ्या टाक्या नाहीये, ते पाणी जमिनीवरच्या टाकीत नाही तर इमारतीवरती कुठून नेईल? त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे मी महापालिका आयुक्ताला आज इशारा दिलाय। मी फोनवर सांगितलंय, जर तुम्ही नियोजन करणार नसेल तर मला शनिवारी तुम्ही जे करणार असेल तुम्ही 2 टप्प्यात करा आणि 2 टप्प्यात करताना सकाळी शनिवारी सातपूर विभाग घ्या आणि दुपारी तुम्ही शनिवारचा पाणी पुरवठा 1 विभागाला द्या। 3 विभाग 6 विभाग आहे, 3 विभागांना शनिवारी दुपारपर्यंत द्या सकाळी आणि दुपारनंतर तुम्ही दुसऱ्या 3 विभागाला द्या। म्हणजे मग दुपारपर्यंत 1 विभागाचं काम होईल गंगापूर धरणातल्या वितरण व्यवस्थेचं आणि मुकणे पाईपलाईनची जी आहे विलोळीच्या तिथे दुपारनंतर तिकडं द्या। म्हणजे एका दिवसात शहर तुम्हाला पूर्णपणे वेठीस धरण्याची गरज नाही। अर्धा पाणी पुरवठा सकाळी एका बाजूला द्या, अर्ध्या शहराला एक काम करताना इकडे पाणी देवस्तो सकाळी इकडे, दुपारनंतर तुम्ही तिकडे काम करा। म्हणजे तुमची पाणी पुरवठा योजना विस्कळीत होणार नाही। एक आणि दुसरी गोष्ट, तुम्ही महावितरणला पत्र दिलं पाहिजे अगोदर। ते काय करतात, छाटणीला ते टेंडर काढतात, तेही लिहिलं तरी चालेल। त्यांचे फक्त फांट्या तोडायचं टेंडर चालतं, लाईन बंद ठेवायची आणि शहराला वेठीस धरायचं। MSEBने त्या फांट्यांच्या नावाखाली फांट्या तोडायच्या हितभर आणि लाईन ठेवायची दिवसभर बंद। म्हणजे त्यांनी धंदाच खोललाय त्या MSEB वाल्यांनी, त्यांनाही इंजेक्शन द्यावा लागेल। हे देखील असं समजले का नाशिकचे लोक सालाचेच गडी आहे। म्हणजे त्यांनी देखील यांनी पत्र द्यावा आणि त्यांनी लेखी द्यावा किती तास कुठल्या विभागामध्ये कुठलं तुमचं सब स्टेशन बंद राहील आणि कुठल्या सब स्टेशनवरची सब स्टेशन बंद राहील। कारण नाशिक महापालिकेने सेपरेट सब स्टेशन आम्ही घेतलेलं आहे। मी महापौर असताना त्याला कुठल्याही ठिकाणची गरज नाहीये, हे सब स्टेशन सेपरेट घेतलेलं आहे आपण पाणी पुरवठा योजनेला गंगापूर धरणाच्या जाकवेलला।
हे जे पागल करण्याचं काम चाललंय आमच्या नाशिकच्या लोकांना, MSEB आणि महापालिका प्रशासन दोघांनी बी वेड्यात काढण्याचा धंदा बंद करावा, नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवून द्यावी लागेल नाशिककरांना. जसं पुण्यावाल्यांनी केलं, अपघात घडला पण जागाच दाखवली प्रशासनाला. ही जागा दाखवायची वेळ आणू नका. एक आणि 2 नंबर, यांनी पत्र आजच लिहिलं पाहिजे. कुणी या महापालिकेने त्यांचा खुलासा मागितला पाहिजे. हे काय करतात, त्यांची लाईन बंद आहे म्हणून आम्ही पाणी देऊ शकत नाही, अशा प्रकारचा महापालिकेच्या प्रशासनाने छुपा अजेंडा काढलेला आहे नाशिकच्या लोकांना संभ्रमात टाकण्याचा. तर त्यांचं पत्र द्यायचं आणि ते काय लेखी देत आहे ते आम्हाला वाचू द्या. आणि मग त्यांच्याकडे आम्ही पाहतो नाशिकचे लोक, कोणाकडे, MSEB वाल्यांकडे बी. या दोन्ही लोकांवर आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना देखील मी सांगणार आहे, उपमुख्यमंत्र्यांना, अहो हे प्रशासन खुशाल तुमच्याकडे बोर्ड दाखव. म्हणजे जेवढी नाशिक जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची धरणं आहे, एवढी धरणं कुठल्याही जिल्ह्यामध्ये असतील असं मला वाटत नाही, पश्चिम महाराष्ट्राचं भाग सोडून. आज नाशिक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची इतकी वेटीज धरलेलं आहे. हे उदाहरण द्यायचं ठरलं, 1 महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी लोक आंदोलनं करताय, निवेदन देत आहे, पण प्रशासनाला काही जाग येत नाही, झोपेचं सोंग घेतलेलं आहे. तर एक निवडणूक चालू होती म्हणून लोक समजून घेत होते का थोडंफार कर्मचारी निवडणुकीच्या कामात असतील, तर नाशिककरांनी मी ते समजून घेतलं. पण 20 तारखेला मतदान झाल्यानंतरही गेल्या 3 दिवसापासून आजही हंडाभर काही ठिकाणी पाणी प्यायला येतं, तर काही ठिकाणी फक्त हवाच येते, तर काही ठिकाणी पाणीच सोडल्या जात नाही. अशी स्थिती असताना आज महापालिकेच्या प्रशासनाने माध्यमांमधून एक असा सूचना दिली आहे की शनिवारी पूर्ण दिवस नाशिक शहराला पाणी पुरवठा राहणार नाही आणि रविवारी सकाळचा पण राहणार नाही. म्हणजे असं झालंय का पाणी पुरवठा विभागाने एक तर पूर्णपणे या पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावून टाकावा आणि लोकांना सांगावा का आमची आता कार्यक्षमता राहिलेली नाही, आम्ही तुम्हाला पाणी प्यायला देऊ शकत नाही. तुम्ही 20 वर्षासारखं पुन्हा एकदा गोदावरीवर जे सध्या गटारीचं पाणी वाहत आहे तिथे जा, अंडा घेऊन नासर्डी नदीवर जा, वालदेवी नदीवर जा, दांडावर जा, असं त्यांनी सांगावा. आणि लोकांना फक्त बिलं वसूल करण्यासाठी तगादा लावणं आणि सारखा दांडा उगारणं हे नाशिक महापालिकेचं प्रशासन काम करत आहे. मी महापालिका आयुक्तांना म्हणालो, अहो जर मुकणे धरणाकून बी पाईपलाईन आहे आणि गंगापूर धरणाकून बी आहे, एकाच दिवशी शनिवारी पूर्ण दिवस पाणी बंद करायचं मेंटेनन्सच्या नावाखाली दुरुस्तीच्या, आणि रविवारी देखील बंद राहील. तुम्हाला नियोजनाच्या संदर्भात जर माहीत नसेल तर माझ्यासारखा तुम्हाला सल्ला देईल, शुक्रवारी तुम्ही MSEB असेल, टेलिफोन एक्सचेंज असेल किंवा गॅस लाईनच्या पाईपलाईन असेल, या तिन्ही लोकांना अगोदर पत्र द्यायला पाहिजे का या भागात आम्ही पाईपलाईन दुरुस्त करणार आहे. तुमचं नियोजन जे आहे, तुमच्या पाईपलाईन जिथं आहे, केबल आहे, तिथं तुमची माणसं उभी करा आणि शुक्रवारी संध्याकाळी जिथं जिथं रिपेअर करायचं आहे तुम्ही सगळे जे तुमच्या एजन्सी आहे त्यांना शुक्रवारी जागेवरती उभं करा. त्या भागामध्ये समजा गंगापूरच्या जॅकवेलला काय काम करायचं आहे तिथं ती एजन्सी उभी पाहिजे, मुकण्या धरणाच्या जॅकवेलवर काय काम करायचंय ते शुक्रवारी उभी पाहिजे, तुमचा कनिष्ठ अभियंता उभा पाहिजे, उप अभियंता उभा पाहिजे, तुमचा कार्यकारी अभियंता पाहिजे, तुमचा अधीक्षक अभियंता पाहिजे. यांनी वर्तमानपत्रामध्ये पत्रक काढायचं आणि निवांत जणू काय आम्ही राजे आहोत, तुम्हाला आम्ही झोपून देणार नाही. तुमचे हे लाड भरपूर झाले, निवडणूक काळामध्ये ठीक होतं किंवा कामकाज चालू होतं ठीक होतं. अहो धरणामध्येच दुसरा कार्यकारी अभियंता बोलतो, तिसरा कार्यकारी अभियंता बोलला का चौथा उप अभियंता बोलतो. अरे चर खोदायची रेस लागली का तुमची? ती चर खोदायच्या ऐवजी पाणी पिण्याचं नियोजन करायचं सोडून दिलं, सारखं टेंडर काढण्याच्या मागं लागलात. पहिलं पाणी द्या प्यायला, जिथे गरज आहे तिथे तुम्ही ते काम करा. आज शहरामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. मी उदावन तुमचा गावकरीच आहे म्हणलो, मी खरंच विचारतो किती पाणी आलं, म्हणा 1-2 हांडे, म्हणजे मी पुरावे पण देतो तुम्हाला. अख्ख्या पाथर्डी पाठ्याचा शिवार असो किंवा इंदिरानगर असो, सिडको सातपूर असो, आडगावचा उत्तर बाजूचा परिसर असो, पंचवटीचा असो, उपनगर असो, DGP नगर, अरे चाललं काय? पाणी तुम्ही जे उपलब्ध आहे, माझं म्हणणे समान पाणी वाटप करा.
समजा तुम्हाला शहरात 93 पासून तो रस्ता विकास आराखड्यामध्ये आहे. आता इथे काय अहो एक धंदा पडला. आता आर्किटेक्चर कॉलेजचं झालं काय हरकती मागून मला आर्किटेक्चर कॉलेजच काढून टाकायचं आणि त्या बिल्डरला मोफत जागा सोडून द्यायची. मग त्याच्यावर हरकत घेतल्यावर ते म्हणा आम्ही आता शासनाकडे पाठवू. शासनाने सांगेल होतं का तुम्हाला जबाबदार नाही. दुसरा मुद्दा आता जे आनंदवली तिथून 32 नंबर एक दाखवला वर आणि खाली 56 ब आनंदवली शिवारात खाली पळवाट काढताय. पुन्हा 56 ब मध्ये देखील तो रस्ता फिरवायचा आहे. त्याचं ती सरकवायची. तुम्हाला कोणी सांगितलं बरं सरकवून कोणाच्या जागेत जाणार आहे. पुन्हा त्याच्या पुढे 30 नंबर लिहितात. 22 नंबर मध्ये आरक्षण आहे. आता 22 नंबर मध्ये प्ले ग्राउंडचं आरक्षण आहे. त्याच्यात 22चा उल्लेख करतात 30चा करताय. काय गोलमाल करताय. आता सामान्य माणसाला आरक्षण हाच मुद्दा माहीत नाहीये. त्यांनी बातमी वाचली की बुवा शाळेतलं आहे का काय काही कळत नाही त्याला. एकदा मैदानात आणावी लागती. ते सारखं त्यांचा धंदा असतोय दररोज आरक्षण बदलणं आणि फेरफार करणं. त्यामुळे आयुक्तांनी मी आयुक्ताला म्हणालो बाबा मला खालून वरती आला. अरे खाली जर नियंत्रण नसेल तर वरती काय. मी आयुक्ताला हे विचारलं. मला म्हणा आप्पा काय तेवढं मला लेखी द्यावलं तेच धंदे करू काय सालाचा गडी आहे काय. काढायचे तुम्ही बदलायचे आणि दररोज मी द्यायचं तुम्हाला पत्र घ्या पत्र आणि तुम्ही बघा विचित्र. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे. फार गोंधळ घातलाय. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे बाबा सरकार तुमचं आहे. उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हा जर प्रकार चालला एक तर यांना काम होत नसेल त्यांना विचारा कुठं पाठवू आणि चांगलं काम करणार असेल तर संधी द्या. पण आम्ही नाशिकचं नुकसान खपवून घेणार नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. जर कमी पडणार हे सारखं बोंबा मारताय दररोज तर मी यांना सांगितलं किंवा अधिकृत डायरेक्ट 1 इंची 2 इंची बांधकामाला नळ कनेक्शन जोडलंय. अहो त्यांना त्यांचा धंदा आहे. टँकरनी पाणी घेऊ द्या ना त्यांना जोपर्यंत धरणात पाणी येत नाही. हा एक मुद्दा मी दिलाय. येतील बोरिंगनी पाणी वापरतील बंद करा. मी म्हणालो ताबडतोब ते कनेक्शन. तुमच्या का घर जावाई आहे का ते व्यावसायिक. तुम्हाला पहिल्यांदा नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची ताण भागवायची आहे आणि धरण भरल्यावर द्या ना त्यांना पाणी तुम्ही. पण अनधिकृत नाही अधिकृत ही मोहीम राबवा. 1 आणि 2 नंबर जलतरण तलाव. तुम्ही जर पाणीच जर समजा तुम्ही सांगताय आमच्याकडे 1000 दशलक्ष फूट पाणी शिल्लक आहे. अहो तलाव बंद केले होते आपण 2002 ला. मी महापौर असताना पाणी ज्यावेळेस असं संपत आलं जलतलाव सगळे बंद करून टाकले होते. नाही पहिला जाणार जरा 8 दिवस पिण्याचं पहिले. हे बघा पोटात असेल तर तिथे हातपाय हलवतील. पोटात पाणी नसेल तर हातपाय हलवायला काय तलावात जातील. या आयुक्तांनी तरण तलाव देखील पंचवटीतला, दुसरा आहे सावरकर, सातपूरचा 3रा, सिडकोचा विवेकानंद नगर 4था आणि 5वा नाशिक रोडचा इंदिरा गांधी. आपले 5 जलतरण तलावे. 2 तर धुळखात पडले 2 वर्ष झाले कुलूप लावून ठेवलंय खर्च करू. सातपूरला एक महिलांचा आहे आणि एक इथे गंगापूर रोडला. सत्यानाश चालवला. तुम्ही काय नुसते पगार घ्यायला बसले का इथे. तुम्हाला जर जमणार नसेल तर मी पोलीस आयुक्तांना देखील फोन करून सांगणार आहे. मी कधीही बी या लोकांच्या मला दारात जाऊन बसावं लागेल नाशिकच्या लोकांसाठी. कारण हे प्रशासन सुधरत नसेल तर यांना मला तिथे सुधारणा करण्यासाठी यांना घेऊन फिरावा लागेल आणि काम करून घ्यावा लागेल. कारण की पिण्याचा सर्वे करायचा आहे. अरे तिथे 20 फूट मुरुम आहे काळी माती आहे. आपले जेसीबी गव्हर्नमेंटचे पॉकेट एवढा जीव चाललाय टेंडर साठी. सारखं आठवड्याला चर खोदायची आहे निवडणुकीची चर खोदायची आहे दर वाचून. अरे किती दिवस हे तुम्ही लोकांना वेड्यात काढणार. त्याच्यामुळे त्या चरच्या नावाखाली आयुक्तांनी उद्याच माझ्याबरोबर 9 वाजता यावा. तिथे आपण चर कुठं खोदायची पत्रकारांना बरोबर घ्यावा. नाशिकच्या कुठं चर खोदायची आपण जाऊ. आमचं मशीन प्रेम पाटीलचं फुकट देतो मी खोदायला. पॉकलँड डिझेल टाकायचं महापालिकेने आणि महापालिकेचे 3 पॉकलँड मी स्वतः उभा राहतो वाटलंच तर आणि चर खोदून देतो. काहीतरी किती खोटं बोलायचं. म्हणजे याची नोटीसची झेरॉक्स मला पाठवा नोटीस काढेल म्हणून. त्या गॅसच्या पाईपलाईन खोदल्या त्याच्यावरती मातीवरतीच ते डांबर ओतून दिले. काय लोकांना नुसतं काय कशासाठी ते मातीवरतीच डांबर टाकलं डायरेक्ट.
काय रोलिंग नाही, सोलिंग नाही, काय नाही, एनक्युरिंग बी नाही, काय नाहीये. ओरे आपलं वंजारी शेवटी नाशिक शहरात निवृत्त होता आणि नाशिक शहरात राहणारे भद्रेकालीला लोक विचारणारे. आठवतं म्हणजे काय, प्रत्येक अधिकाऱ्याचं घर माहीत पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना, ठिकाण माहिती पाहिजे, त्याचे लपवायचे घर माहीत पाहिजे. तिथे आता मी स्वतः तिथून गाडी टाकली आहे, तिथे जीएसपीची एक गाडी त्याची CBR असा जणू काही नाही का औषध प्रसाद असतो भंडारा. किती दिवसात होईल हा रस्ता वंजारी? हा होय. अरे वंजारी रिटायर झालेला असेल 31 तारखेला, 3 महिन्यात काय वंजारीच्या घरापुढे GSB आणून टाकतील काय लोक? वंजारी मेमो द्या, मेमो त्याला, आलं लक्षात? त्याची मेमो काढा त्याला, आणि त्याची यंत्रणा 24 तास कार्यरत पाहिजे तिथे त्या रस्त्यावर. हा शहरातला रस्ता आहे, नाक आहे, एक बाजूला सिव्हिल आहे, एक बाजूला कोर्ट आहे, एक बाजूला कलेक्टर ऑफिस आहे, एक बाजूला महापालिकेचं ते गोंधळलेलं राजीव गांधी भवन आहे, मेन रोड आहे तो. आता मला उद्या कळलं पाहिजे वाचायला का त्याला काय मेमो दिला आणि किती दिवसात काम करणार आहे तो. खड्डा होईल ना, पाणी साचेल ना तिथे. आउटलेट कुठं काढलंय पाणी जायला? काढलंय हा नाही ना तिथे दिसत मला.